2002 ते 2012 श्रीलंकेतलं वातावरण झपाट्यानं बदलताना मी अनुभवलेलं आहे। 2008 साली LTTEचा प्रॉब्लेम इथल्या सरकारनं कठोर निर्णय घेऊन संपून टाकला आणि त्याच्यानंतर इथे जी पसरली आहे ती म्हणजे शांतता। सामाजिक स्थैर्य एका प्रकारचं दिसतंय आणि अर्थातच व्यवसायाला चालना मिळते। प्रचंड प्रमाणात टुरिस्ट आता श्रीलंकेकडे यायला लागलेत। मोठमोठी हॉटेल्स ही कोलंबोमध्ये उभी राहत आहेत। परंतु बदललेली जी एक गोष्ट नाही ते म्हणजे इथला अफलातून निसर्ग सौंदर्य। कोलंबोचा हा समुद्र आशिया खंडातला आहे हे सांगून खरं वाटणार नाही, इतकं इथलं पाणी स्वच्छ नितळ दिसतं। कधी कधी खरोखर कॅरेबियन समुद्राची आठवण व्हावी इतका हा छान समुद्र इथं आहे। जेव्हा जमेल तेव्हा या शेजारी राष्ट्रामध्ये जरूर या। ऑन अरायवल व्हिसा आहे, ती कटकट नाही आहे। एका भारतीय रुपयाला 2 श्रीलंकन रुपये मिळतात, त्यामुळे खर्चही त्या मानानं नाही आहे। परंतु इथं बघायला खूप आहे। निसर्ग आहे, रामायणातल्या पाऊलखुणा आहेत, सीतेला ठेवलेली जागा अशोक वाटिका ती सुद्धा इथं आहे जी नुवारा इलिया या भागात आहे। खरोखर तिथलं सौंदर्य पाहिलं की कधीतरी गमतीने असं वाटतं की रावणाविरुद्धचं युद्ध जिंकल्यावर सुद्धा कदाचित सीतामाई रामाला म्हणली असेल, रामराया आपण इथंच राहूया, किती छान आहे इथलं वातावरण। लंकेचा हा समुद्र जेव्हा जेव्हा मी बघतो आणि लंकेवरती निसर्गाचा असलेला वरदास्त बघतो तेव्हा मला एकच गाणं आठवतं, रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका, तिच्या कीर्तीच्या सागर लहरी वाजविती डंका, रम्य ही स्वर्गाहून लंका। सुनंदन लेले, IBN लोकमत, कोलंबो।